आणि तुम्ही कोण ठरवणार आहे काय कधी काय झालं पाहिजे? तुमचा आणि त्यांचा काय संबंध आहे? 4 दिवस तुम्ही उपोषणावर बसून बघा ना, कळेल ना तुम्हाला. देशाचा पंतप्रधान 8 ते 12 भयभीत होता, मग हा काय त्याच्या पाय चिपत होता का? हा तर काही जादूमंत बंगाची जादू त्याच्यावर करत होता. काही बेस नसलेले विधान करणं हा संजय राऊतचा म्हणजे व्यवसाय म्हणण्यापेक्षा धंदा झालेला आहे. म्हणून आम्ही त्याचे केलेल्या वक्तव्याकडे गांभीर्याने कोणीच घेत नाही. असंही म्हणतात की सोनम वांगचुक यांनी मध्यरात्री उपोषण सोडण्याची गरज नव्हती, त्यांनी सर्वांसमोर उपोषण सोडायला पाहिजे होतं. त्यांनी उपोषण सोडलं तरी देशात आंदोलन सुरू आहे. त्यांनी उपोषण कधी सोडावं न सोडावं, उपोषण बसलेल्याला कळतं ना. आणि तुम्ही कोण ठरवणार आहे काय कधी काय झालं पाहिजे? तुमचा आणि त्यांचा काय संबंध आहे? 4 दिवस तुम्ही उपोषणावर बसून बघा ना, कळेल ना तुम्हाला. दालावाटीचा सगळा भाव कळेल ना. इतरांना ज्ञान देण्यापेक्षा स्वतः काय तुम्हाला मदत करता येईल ते करा, नसता टीका करू नका. एनसीपीच्या विलीनीकरणाची माहिती समोर